गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, समर्थांनी आहे ना या जीवनामध्ये यशस्वी होण्याचा मंत्र सांगितलेला आहे, आणि हा मंत्र आहे ना तो मंत्र असा आहे की प्रत्येक जण या विश्वामध्ये यशस्वी होऊ शकतो, कल्याणकारी होऊ शकतो। म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं ना, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मनची कल्पतरू आहे सुखाचे जीवन। म्हणजे काय बरं? बघा, आपलं मन प्रसन्न आणि शांत असेल ना तर सर्व काही नीट होऊन जातं। यश आणि समाधान यांचं मूळ मन आहे ना, मन चांगलं ठेवलं ना तर जीवनसुद्धा सुखी होतं। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आहे ना मनचं सर्वश्रेष्ठ आहे ना। म्हणजे आपल्या जीवनामध्ये या मनानं भगवंताचं नामस्मरण केलं नाही, भगवंताला आठवलं नाही तर आपल्या जीवनामध्ये मन शांत राहील का बरं? अजिबात राहणार नाही। बघा, मनाचे श्लोक म्हणते राम राम, राम नामी ठेवावे सर्व काम, सस्तंगतीनं होई पावन जीव, दुर्गुण जाई आणि लाभे सद्भाव। म्हणजे मनाला नेहमी राम नामाची आठवण ठेवायला सांगितलेली आहे, आणि सगळी कामं ईश्वर स्मरणासोबत करावीत। चांगल्या संगतीमध्ये राहिल्यानं मन शुद्ध होतं, वाईट सवयी कमी होतात आणि चांगले विचारसुद्धा वाढतात ना। म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं ना, समर्थ रामदास स्वामींनी हे श्लोक त्या काळामध्ये लिहिले ना जेव्हा लोकांच्या मनामध्ये भीती, गोंधळ, नैराश्य वाढलेला होता ना, समाजामध्ये योग्य मार्गदर्शनाची कमी होती, तेव्हा त्यांनी ठरवलं की माणसाचं सगळ्यात मोठे शत्रू आहे ना किंवा मित्र आहे ते मनच आहे। जर मन चुकीच्या दिशेला गेलो तर आयुष्य बिघडतं ना, आणि जर मन शुद्ध आणि स्थिर असेल तर जीवन यशस्वी होतं। म्हणून मनाला शिस्त लावणं, चांगल्या संगतीमध्ये राहणं, देवभक्ती आणि सदाचार ठेवणं, वाईट सवयींपासून दूर राहणं, म्हणजे समर्थांनी सांगितलं आहे ना, मन जिंकलं तर जग जिंकता येतं। म्हणून मनुष्यानं आहे ना, मन म्हणजे आपले विचार आहेत, भावना आणि निर्णय घडवणारी आतली शक्ती आहे। म्हणजे हे मन विचार करतो काय बरोबर आहे, काय चूक आहे, काय करायचं ते सतत ठरवत असतं, आपल्या मनातल्या भावना निर्माण करतं। आनंद, सुख, दुःख, प्रेम, भीती सगळ्या भावना मनातून येतात, निर्णयावर प्रभाव टाकतं। आपण एखादी गोष्ट करायची की नाही हे मनाच्या स्थितीवर अवलंबून असतं ना। आठवणी ठेवतो, कल्पना करतो, भूतकाळ आठवतो आणि भविष्यात काय होईल याची सुद्धा तो कल्पना ठेवतो। म्हणूनच म्हणतात ना की मन शांत असेल ना तर जीवनही शांत होतं, आणि मन गोंधळलेलं असेल ना तर सगळं काही गोंधळून जातं। म्हणजे आपल्या जीवनामध्ये हे मन सर्वश्रेष्ठ आहे, तरीसुद्धा आपण इकडे तिकडे का भटकतो बरं? जर हे मनचं शांत नसेल ना तर आपल्या जीवनामध्ये काही होईल का बरं? काहीच होणार नाही। सद्गुरू आपल्याला सांगतात ना की ज्या गोष्टी घडणार आहेत ना त्या नक्कीच घडणार आहेत, फक्त जेव्हा आपलं मन शांत असेल तेव्हा त्या घडणाऱ्या गोष्टींची तीव्रता कमी असेल। त्या गोष्टी आहेत ना अधिक दुःख देणार नाहीत। ज्या बाबतीत श्रीकृष्ण स्वारींच्या बाबतीत घडलं ना, श्रीकृष्ण आणि राधेचं प्रेम, म्हणजे आपण जगामध्ये प्रेमाच्या हजारो कथा ऐकतो, पण एकच अशी कथा आहे ना जी बोलली गेली तरी मौनामध्ये सामावते। एक असं प्रेम जे आजही लोकांच्या मनामध्ये धडकतं ना,
पण असा प्रश्न सोडवत नाही. राधा आणि कृष्ण एक अनंत प्रेम, पण ते प्रेम संपूर्ण होऊ शकलं नाही. बघा, तुमच्या मनामध्ये असं रहस्य उलगडलं असेल की मन तर एकदम एकत्र होती, मन एकदम निर्मळ होती, तरीसुद्धा राधाकृष्णाचं प्रेम पूर्णत्वास का गेलं नाही बरं? राधा आणि कृष्ण फक्त ओळख की आत्मस्मरण? राधा आणि कृष्ण हे केवळ दोन नावं नाहीत, तर ते प्रेमाचं आणि त्यागाचं दैवी प्रतीकच आहेत ना. राधा ज्याला श्रीकृष्णानं स्वतःहून वंदन केलं ना, म्हणजे आणि कृष्ण जो जगाचं पालन करता असून राधेच्या आठवणीमध्ये हरवतो ना. पण प्रश्न असा की राधा आणि कृष्णाचं नातं एवढं विशाल, एवढं पवित्र, तरीही ते विवाह बंधनामध्ये का जोडलं गेलं नाही? प्रेम आणि विवाह यामधली सूक्ष्मरेषा कृष्णानं स्वतःच्या एका क्षणी रुक्मिणीशी विवाह केला ना, तो एक राजकीय, सामाजिक आणि सत्ता केंद्रित निर्णय होता. पण राधा ती कोण होती? ती वनातील एक साधी गोपी, कृष्णाच्या बाळलीला आणि भावविश्वाची अशांत साक्षीदार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती कृष्णाच्या आत्म्याची सहचारिणी होती ना. राधा त्याग, निस्वार्थ अस्तित्व प्रतीक. राधेचं प्रेम निस्सीम होतं, त्यात कोणतीही अपेक्षा नव्हती, ना लग्नाची, ना शरीराची, ना सन्मानाची. ती केवळ कृष्णात एकरूप झाली होती. पण आज या कलियुगातलं आपण प्रेम पाहतो ना, बघा, या कलियुगातलं मनं एकत्र झालेली असतात का बरं? अजिबात नाही. तिथे एकत्र होतात शरीर, वासना. म्हणजे हे मन आहे ना, हे वासना विरहित असायला हवं. आणि कृष्ण आणि राधेचं आहे ना, तेच होतं. हे मन एकत्र होतं, पण ते कोणत्या फायद्यासाठी नव्हतं. म्हणजे कृष्ण तिच्यासाठी ईश्वर नव्हे, स्वतःचं प्रतिबिंब होतं. प्रेम तेच जे मागत नाही, फक्त वाहतं ना. राधेचं प्रेम हे शुद्ध भक्ती, त्याग आणि पूर्ण आत्मसमर्पण होतं. कृष्णाचं आत्मनिवेदन आणि राधेचं स्थान आहे ना. एकदा रुक्मिणीनं श्रीकृष्णांना विचारलं, प्रभू, तुम्ही जगासाठी माझे पती आहात, पण तुमचं मन का राधेच्या आठवणीमध्ये हरवतं बरं? श्रीकृष्ण स्वारी हसले आणि डोळ्यातून एक अश्रू वाहिला आणि त्यांनी उत्तर दिलं, रुक्मिणी, तू माझं घर आहेस, पण राधा माझं मन आहे. तुझ्या हातामध्ये माझं शरीर आहे ना, पण राधेच्या हातामध्ये माझा आत्मा आहे. विवाहानं झालेलं प्रेम आहे ना, अधिक पवित्र का आहे बरं? शास्त्रानुसार जे नातं शरीराच्या पलीकडचं असतं ते मोक्षदायक असतं. राधा आणि कृष्णाचं नातं आहे ना, ते अव्यक्त होतं, पण अखंड होतं. त्यात नाटक, घोषणा, विधी काहीच नव्हतं. पण त्यात त्याग, समर्पण, आत्मिक एकता होती. विवाह होतो तो दोन शरीरांचा, पण प्रेम होतं दोन आत्म्यांचं. कृष्ण मथुरेला जातो ना आणि राधा हरवते, पण प्रेम थांबत नाही. कृष्णाचं मथुरेला जाणं हे केवळ एक प्रवास नव्हता, ते एक आयुष्याचं वळणच होतं ना. कंसाचा वध करण्यासाठी त्याला मथुरेला जावं लागलं. राधा थांबली गोकुळातच, पण कृष्णाच्या मनातून ती कधीच गेली नाही. तिच्या आठवणींनी माझा श्वास गंधित केला. तिच्या निशब्द प्रश्नांनी माझं मौन बोलकं केलं. कृष्णाला राधेनं प्रश्न विचारला नाही, ती केवळ गेल्या कृष्णाच्या पावलांच्या खुणा पाहत राहिली. कृष्ण आणि राधा अंतिम भेट आणि वर्तमानातील संवाद. काही वर्षांनी एकदा श्रीकृष्ण राधेला भेटण्यासाठी परतसुद्धा आला, तेव्हा राधेचं मन मात्र वेगळ्या स्तरावर पोचलं होतं ना. ती आता स्वतःला विसरलेली होती आणि कृष्णात विलीन झाली होती. कृष्ण राधेला म्हणतो, राधे, तुला पाहिलं की मी स्वतःला ओळखतो. तू माझं असं रूप आहेस ना, जे मी स्वतःही विसरलो होतो. राधा शांतपणे उत्तर देते, कृष्णा, तुझी आठवण हीच माझं सौभाग्य आहे. तू जर माझ्यासोबत नसशील ना, तरी तुझं असणं
माझ्या अस्तित्वात आहे. ते दोघं एकमेकांकडे पाहतात. काही क्षण शांत असतात, कारण त्या मौनातच सगळं सांगितलं जातं ना. रुक्मिणी आणि कृष्ण प्रेम नसलेली साथ ही सामाजिक जबाबदारी. कृष्ण रुक्मिणीशी विवाह करतो कारण त्याला एक राजा, रणनीतिकार आणि सामाजिक नेता म्हणून कर्तव्य निभवायचं असतं ना. पण त्याच्या मनातली जागा राधेसाठीच असते. रुक्मिणी देखील हे समजते ना. एकदा ती कृष्णाला म्हणते, मी तुझी पत्नी आहे, पण तुझं मन कुठे आहे बरं, हे मलाही माहीत आहे. कृष्ण शांत हसून म्हणतो, रुक्मिणी, तुझं स्थान माझ्या आयुष्यात आहे, पण राधेचं स्थान माझ्या श्वासात आहे. राधा संसारात नाही, पण अध्यात्मात सर्वोच्च राधा ही केवळ गोपिका नव्हती, ती एक साधिका होती ना. तिनं मूकपणे कृष्णाच्या अनुपस्थितीचा स्वीकार केला. तिचं प्रेम अध्यात्मात रूपांतरित केलं. मी कृष्णावर प्रेम केलं नाही, मी कृष्णाचं झाले ना. राधेचं मौन राधेचं नव्हतं, श्रीकृष्णाच्या नावाआधी घेतलं जातं ना. म्हणून राधेचं नाव आहे ना. बघा, आपण राधाकृष्ण म्हणतो कारण ती संपूर्ण प्रेमाची सुरुवात आहे आणि शेवटसुद्धा आहे. महाभारतानंतर, महाभारत संपल्यावर कृष्ण द्वारकेच्या शांततेमध्ये बसतो ना आणि विचारमग्न होतो. त्याचे डोळे मिटलेले, पण मनात राधा. त्यानं स्वतःहून आपल्या भक्तांना सांगितलं, माझं प्रेम आजवर कोणी समजलं नाही. मी राधेला न विसरलो, कारण ती मीच आहे. आम्ही दोघं वेगळे नव्हतोच. प्रेम हे मिळणार नाही, ते आहे समर्पणात आहे ना. राधा हे समर्पण आहे, अंतिम तत्व. जे मिळालं नाही ना, ते खरं प्रेम का बरं? प्रत्येक माणसाला असं वाटतं ना, प्रेम असं असावं, मिळालं पाहिजे, पूर्ण झालं पाहिजे. पण राधा आणि कृष्ण सांगून गेले ना की प्रेम हे मिळवणं नसतो, ते संपूर्ण होणं असतं. ते जर आत्म्यामध्ये होतं ना, तेच खरं प्रेम. आणि राधा आणि कृष्णाचं प्रेम अर्धवट नाही. आपल्याला सर्वांना वाटतं राधा आणि कृष्णाचं प्रेम आहे ना, ते अर्धवट आहे. ते इतकं परिपूर्ण आहे ना की त्याला पूर्णत्वाची गरजच नव्हती. आज तुम्हाला हे ऐकून काय वाटलं? राधा कृष्णाचं प्रेम तुम्हाला काय शिकवतं? तुमच्या आयुष्यामध्ये कुणीतरी आलं होतं, ते आज नसावं, पण त्याच्या आठवणी आहेत ना, तुम्हाला अजूनही हलवतात. तर समजून घ्या, कधी कधी प्रेम त्याचं अस्तित्व दाखवतं जेव्हा ते आपल्या हृदयापणे शांतपणे जिवंत राहतं. मनाचं रहस्य हे सांगतं ना, जिथं प्रेम बोलत नाही ना, पण ते पूर्ण गाता येतं. आपल्याला राधाकृष्णाचं हे अतूट नातं हेच सांगतं ना, जिथे प्रेम आहे तिथे माझा भगवंत आहे, जिथे स्थिर मन आहे तिथे माझा भगवंत आहे. म्हणजे शांत मन म्हणजे यश आहे. म्हणजे शांत मन हे यशाचं खूप महत्त्व आहे. सोप्या भाषेत सांगायचं गेलं ना की शांत मनाचा 2 फायदे होतात. निर्णय स्पष्ट घेतले जातात, चुका कमी होतात, लक्ष वाढतं, ताण असल्यामुळं काम चांगलं होतं. अपयश आलं ना तरी मन खचत नाही. पण फक्त शांत मन पुरेसं असणं गरजेचं नाही, तर त्यासाठी मेहनतसुद्धा गरजेची आहे ना. म्हणजे जेव्हा मन शांत होतं ना, तेव्हा मेहनतसुद्धा माणूस करतो. शांत मन अधिक मेहनत, यशाची शक्यता जास्त आहे ना. सोपं सांगायचं झालं ना, शांत मन म्हणजे यशाचा मजबूत आधार आहे. पण यश स्वतः नाही, म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, जिथे जिथे जेव्हा जेव्हा आपलं मन शांत होईल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये भगवंत आहे ना, नक्कीच येऊन राहील. आणि जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत येतो ना, तेव्हा त्याला वेगळी काही भानगड करायची गरज लागत नाही. आपोआप सर्व मनासारखं होतं. बघा, शांत मन कसं असतं ना, आणि त्याचा मनुष्याच्या जीवनामध्ये फायदा काय होतो ते आपण पाहूया. एक गाव होतं, तिथे 2 मित्र राहत होते. एकाचं नाव होतं राहुल आणि दुसऱ्याचं नाव होतं समीर.
दोघांनी परीक्षेमध्ये पहिलं यायचं होतं. राहुल खूप घाबरायचा. तो सतत विचार करायचा, माझं काही चुकलं तर मी पास होईल का? त्याचं मन नेहमी गोंधळलेलं असायचं. समीर मात्र शांत स्वभावाचा होता. तो थोडा अभ्यास करायचा, पण रोज शांत बसून रिव्हिजन करायचा. तो जास्त चिंता करत नव्हता. परीक्षेचा दिवस आला. राहुलला पेपरमध्ये प्रश्न दिसले, पण भीतीमुळं त्याला नीट आठवत नव्हतं. समीरनं मात्र शांतपणाने विचार करून सर्व प्रश्न लिहिले. निकाल आला. समीर पहिला आला. पण शिक्षण मन शांत असल्यानं की विचार स्पष्ट होतात आणि काम चांगलं होतं ना, गोंधळलेलं मन अनेक वेळा आपल्यालाच अडचणीत आणतं. म्हणजे ह्या गोष्टीचं तात्पर्य काय आहे बरं? जसं श्रीकृष्ण स्वारी सांगतात ना, मन स्थिर ठेवलं ना की योग्य निर्णय घेतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, जेवढ्या आपण गोष्टी करतो ना, त्या गोष्टी आपण मनाने केल्या तर आपल्या जीवनामध्ये आहे ना खूप बदल होतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मन शांत ठेवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये श्रद्धासुद्धा मदत करत असते. जर आपली भगवंतावर श्रद्धाच नसेल तर आपलं मन एकांत राहील का बरं? तर मन आपले शांत राहील का बरं? समजा आपलं मन शांत करायचं असेल ना, कुणावर तरी आपली श्रद्धा असायला हवी. आपले विचार दुसऱ्याला पटायला हवे, दुसऱ्याचे विचार आपल्याला पटायला हवे. म्हणजे ही श्रद्धा आहे ना, ती आपल्याला मन एकत्र करण्यासाठी प्रेरित करीत असते. म्हणजे आपलं मन शांत तेव्हाच होतं ना जेव्हा आपली श्रद्धा कुणावर असते. म्हणजे आता श्रद्धा असायचं कारण म्हणजे भगवंतावर आपण श्रद्धा ठेवली ना तर आपलं सर्व व्यवस्थित होतं. आजपासून एक गोष्ट नियमित ठेवा, आपलं मन कुणाच्या ताब्यात नाही. फक्त ज्या भगवंतानं ही पृथ्वी तयार केलेली आहे ना, हे ब्रह्मांड तयार केलं, फक्त त्याच्याच हातामध्ये आहे. त्याला शरण जा, त्याचे चरण स्पर्श करा. तुमचं मन स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.